भारतात शेतकरी सुमारे 9.5 दशलक्ष हेक्टरमध्ये कापसाची लागवड करतात, परंतु अनेक वेळा कापूस पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतो। त्यामुळे कापसाचे उत्पादन घटते। त्यामध्ये पांढऱ्या माशीमुळे कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान होते। मात्र आता शेतकऱ्यांना पांढऱ्या माशीची काळजी करण्याची गरज नाही। मी सांगितलेल्या या पद्धतीचा जर तुम्ही अवलंब केला तर तुम्ही आपले कापूस पीक हे पांढऱ्या माशीपासून वाचवू शकता। वास्तविक पांढरी माशी हा एक प्रकारचा कीटक आहे, ज्याचा कापूस पिकावर सर्वाधिक परिणाम होतो। तो दिसायला पिवळा असतो, पण त्याची पिसे ही पांढरी असतात। ते हवेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने उडतात। त्याच्या प्रादुर्भावामुळे झाडांमध्ये काळे साचे दिसतात। विशेष म्हणजे पांढऱ्या माशा झाडाचा रस शोषून पिकाचे सर्वाधिक नुकसान करतात। कधी कधी 50 ते 60% पिकांवर याचा प्रादुर्भावही होतो। पण आता हे रोखण्यासाठी काय करायला पाहिजे तर शेताभोवती स्वच्छता ठेवा। शेतकऱ्यांना पांढऱ्या माशीचा रोग टाळायचा असेल तर बीटी कपाशीच्या वनांची पेरणी करावी। त्याच वेळी नायट्रोजन खतांचा जास्त प्रमाणात वापर करू नका। कपाशीच्या शेतात नायट्रोजन खतांचा जास्त वापर केल्यास पांढऱ्या माशीचा हल्ला झपाट्याने वाढतो। याशिवाय कापूस पिकाचे पांढरी माशी आणि मेलीबग पासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी। अज पॉवर प्लसची फवारणी करा। तज्ञांच्या मते वांगी, काकडी आणि टोमॅटोसह अनेक प्रकारच्या भाज्यांवर पांढरी माशी हल्ला करते। त्यामुळे कापसाच्या शेताजवळ या भाज्यांची लागवड करू नका। त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यापासूनच कापसाच्या शेताचे सर्वेक्षण सुरू करावे, जेणेकरून पांढऱ्या माशीचे नियंत्रण करता येईल। इतकंच नाही तर हवं असल्यास कापसाच्या शेतात एकरी 40 पिवळे चिकट सापळे लावावेत। त्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी होतो। याशिवाय तुम्ही कपाशीच्या शेतात अझा पॉवर प्लस कीटकनाशकाची फवारणी करू शकता। त्यामुळे पांढऱ्या माशीमुळे पिकाला होणारे नुकसानही टाळता येईल आणि उत्पादनही चांगले होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पुढेही अशा टिप्स आणि ट्रिक्ससाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी बघत राहा किसान राज।